हमारे नए सीरीज़ आमचे गोय आमचो बिज़नेस में आज के एपिसोड में हम ढाकटू लॉन्ड्री विज़िट करेंगे। ये लॉन्ड्री गोवा के कोरगांव गांव में है। ये लॉन्ड्री का बिज़नेस मिस्टर धाकटू केरकर और उनकी पत्नी मिसेस धनश्री केरकर ओन करते हैं। मिसेस धनश्री केरकर बहुत ही हम्बल और डाउन टू अर्थ व्यक्ति है। तो आज हम उनकी लॉन्ड्री बिजनेस के बारे में उनसे जानकारी लेंगे। नमस्कार, गोवा बियॉन्ड बीचेस में आप सबका स्वागत है। मैं शनाया शेट्टी और आज हम आए कोरगांव गांव में। एक्चुअली हम लोगों ने नया सीरीज स्टार्ट किया है, उसका नाम है आमचे गोय आमचो बिजनेस। In this we are going to show you the businesses owned by the local people of Goa. तो हमारे साथ आज बने रहिए क्योंकि आज हम दिखाने वाले हैं केरकर फैमिली की लॉन्ड्री जो कोरगांव के भाईडवाड़ा गांव में है। सो आज हम सब देखते हैं उन लोगों का ये पूरा जर्नी, बिजनेस जर्नी कैसे स्टार्ट किया और उनसे कुछ एडवाइस भी लेंगे। सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ। तुमचे नाव सांगा। नमस्कार, धनश्री धाकटू केरकर. तुम्ही केन्ना बिझनेस स्टार्ट केला, कितली वर्सां केली? ऍक्च्युली माझ्या लग्नाक 17 वर्सां झाली. त्याच्या पयलीं मिस्टरान तो चालू केल्लो. म्हणजे आमचे फॅमिलीन कशें लॉन्ड्रीचो बिझनेस ना, पूण तेंच्यांनी ओन गव्हर्नमेंट जॉब खंय जायना, जॉबाच्या हेका लागून आपल्या ओन असो तेंच्यांनी बिझनेस स्टार्ट केला. म्हणजे झिरोसून असो तेंच्यांनी तो बिझनेस स्टार्ट केलो. आनी लग्ना उपरांत हांव तेंकां सपोर्ट करता इतलेंच. आणि तुम्ही पहिली स्टार्ट करता असताना इन्व्हेस्टमेंट कमीच्यान स्टार्ट केल्ले काय फुल फ्लेज सुबेज इन्व्हेस्टमेंट अशें जे चड मशिनां बीन घेवन केल्लेले? ना, पयलीं कशें आतां ही मशिनरी दिसता न्हू, पयलीं मशिनरी नासली. म्हणजे हातार ब्रश मारप, हातार धुवप, वॉश करप, मागीर धाकटी मिनी ऑटोमॅटिक मशिनां तेचेर मागीर स्टार्ट केला तेंच्यांनी. आनी ते धुवन मागीर ब्रश करून कंपनीचे घेताले. मागीर हळू तेंच्यांनी हॉटेल लायन, गाडयेचोय प्रॉब्लेम आसलो, 4 व्हिलर नासली, स्कुटरीन ये वचोन करून कलंगूटच्यान हाडटाले ते. आणि तशें करून मागीर तेंच्यांनी तो बिझनेस हळू वाडयलो. आणि मशिनां म्हटल्यार अशी ऑटोमॅटिक नासली, ते बॅरल आसता पळय व्हडले, त्या बॅरलांनी वॉशिंग मशिनान कशें हे आसता मशिनरीची सिस्टम, तशी बसून भायर अशें ते बटन चालू करून फक्त रोटेट जाताले आनी धुवन येताले. मागीर ते काडटाली बॅरलांनी अशी पिळून काडटाली आनी मागीर स्पिन करताली धाकटे मशिनांनी आणि सुकत घालताली भायर बी आणि तशें हे करताली. म्हणजे ऑटोमॅटिक ड्रायर नासले आणि ऑटोमॅटिक वॉशिंगूय जायना नासली. चडशे मॅन्युअल. आणि पावसाच्या दिसांनी भायर बी सुकोवन काडटाली आणि मागीर ते दिताली फोल्ड मारून. हे ओढली ती फेर्रा असतात जड, तेतून आम्ही मारून दिताली. तुम्ही ते कोळशाची बीन कोळशाची ना, ती हेवी पहिली कोळशाची बी यूज केली मिस्टरांनी बी असे सांगतात ते, पूण हांव नकळो ते तशें यूज करताली. आणि हांगा आता मशिनां बीन हाडल्या उपरांत काम मातशें इजी जाला कितें? इजी जाला आणि कशें कामाय वाडली न्हू, तितले मॅन पॉवरूय वाडली आणि कामाय वाडोवपाक मेळ्ळी. नाल्यार सगळे सुकत घाल हे म्हटल्यार थोडेच घेवपाक मेळटाले. आता 25 हॉटेलां आसात आमच्या कडेन, 2 कंपनीची लॉन्ड्री आसा आणि चलता आणि फूल बिझी उरता. लोकलूय लोक दितात. हय, लोकलूय दितात आयन करपाक, वॉशिंग. आम्ही तुमची लॉन्ड्री पळोवया. हय. आता घट डजन सारकें एक्टिव ही वॉशिंग मशिनां आसात. हेतून धुवून आमी काडटा आणि ते भायर अशें काडटा, बॅरलान काडटा आणि मागीर हेतून ते स्पिन येता. हायड्रो आहात ते स्पिन जावन अशें येता, 100% जाता जाय तितलो वेळ. आणि मागीर ते आयनराक लायता आमी. ऑलरेडी स्पिन करून घातला आता ऑलरेडी. काल झाले त्यांचे. म्हणजे ही आता अशी स्पिन करता आणि तेतूंतले उदक असता सगळे न्हू, ते उदक मागीर ते वयता. स्पिन करून जाल्या उपरांत पाणी सगळे ड्रेन जाता आणि मागीर ते आयनराक लायता आणि सुकोवन येता आणि फेर जावन येता. आणि हे वॉशिंग. ही वॉशिंग म्हणजे उदक घेवचे पडटा, एका बायचे उदक आसा, हे ते बंद आसा. तुम्ही
खंयची हांगासली? हांगा भायडातली. भायल्यातली? हय हय कितली वर्सां जाली हांगा? जाली 2 वर्सां जाली. 2 वर्सां जाली. हय तुम्ही हे मशीन तुम्ही पळयता? हय हे पळयता हे सगळे हांवूच हे करता. म्हणजे वॉशिंगाचो हय तुम्ही करता? हय हय आणि हे म्हाका सांगा कशें करता? हे आमी मशिनांतले काडटा आनी घालता हितून स्पिन करपा. स्पिन जाले काय मागीर काडून मागीर भायर दिता. ती आणि फेर डाग बीन लागलेले ते ते आमी ते मागीर भायर काडटा मागीर तेका सेपरेट आसता लिक्वीड घालपाचें ते मागीर घालून मागीर परत हॉट वॉशाक घालता आनी मागीर ते क्लीन जाता. ते भायर रुमान तुम्ही हे करतात स्टेन काडटात आणि मागीर वॉशिंग वॉशिंगाक घालता परत. मागीर वॉशिंगाक घालतना डिटर्जंट बी हय तेका ते लिक्वीड घालता न्हू आमी ते मागीर घातले काय मागीर हॉट वॉशाक घातल्या हॉट वॉशान ते आपुणूच जाता दाग वयता. हय आणि मागीर होल हे हय हे मशीनान हे न्हू भितरले हॉट वॉश भितर स्टीम घेता तेका. स्टीम घेवपाचें दुसरें आसता मशीन ऑटोमॅटीक आहा ते तेका स्टीम बीन सगळें उदक बीन आपुणूच सगळें जाता. ना ना थंयसून काडले ते स्पिन बीन जावन आपुणूच सगळें जाता रेडी ते मागीर काडले काय आमी मागीर हेका दिता आयनाक दिता. स्टीम घेता बेडशीट थोडे स्टेन आसता आता तुम्ही म्हटला तसे ते बरे जावच्या खातीर स्टीम घेता आणि हेतून म्हणजे तितले कामाचो लोड आसता ही पहिली मशीन आमी घेतलेली सो आता ती ऑटोमॅटीक घेतली सो हेतूनय जावन येता हेतून 15 बेडशीट अशें घालता आणि भितन कशें मॅक्सिमम 30 बेडशीट बी अशें जावंक शकता तशें आणि ऑटोमॅटीक जावन येतात. आणि ते स्टेन असता ते आयन करताना टॉवेल फोल्ड मारताना कळटा न्हू आमकां स्टेन आसा ते काडटा आमी आनी सेपरेट मागीर ते लिक्वीड घालता तेचेर आनी हे करता. म्हणजे ह्या मशिनान आणि त्या मशिनान सेपरेट ह्यो वयता लॉट वयता. हय सेपरेट लॉट वयता. कमी तेतून जास्त वयता लोडिंग जास्त कमी व्हडली मशीन आहा. कमी आसा जाल्यार ते हेतून घालून काडले आणि चड आसा खूब मॅक्झिमम हे जाल्यार तेतून घातले तशें म्हणजे हॉटेल वायज तुम्ही हय तशें हॉटेल हय ओ ड्रायर आसा चालू करून दिसतो दाखव MC चालू करू नाका हय तितून ड्रायिंग करता हे टॉवेल बी 100% जाता म्हणजे काडून पळोवपाक मेळटा आपले कितले हे आसा ते अशें मदी काढून पोवपा मेळटा ड्राय जाले की हय जाले की ना हे एका वराचो टायमिंग लायला तेका नाच पळोवंक जाल्यार एका वरान बंद जाता आणि वयर एक ड्रायर आसा तेका अर्ध्या वराचो टायमिंग लायल्लो आसा म्हणजे लक्ष रावना न्हू सो अलार्म जालो की आमचो लक्ष वयता तशें म्हणजे टायमिंग जाल्या उपरांत अलार्म जाता ते अर्ध्या वरान आणि हेका अलार्म ना एका वराचेर हे आसा पूण हांगासर आसता हय एम्प्लॉई हय पळोवपाक आसता. वॉशिंग मशीन हय हे आतां जाल्लेले आहा ह्या मशिनांतले जाल्लेले आसा ऑलरेडी आणि हे स्पिनिंग घेता. व्हायब्रेट जातले ते सो परतून चालू केले हे जातले म्हण. म्हणजे वॉश जाल्या उपरांत हितून घालपाचे ना हे मशीन सेपरेट हे मशीन सेपरेट दोनाचे वर्किंग सेम आसा. एका स्टीम घेवपाक मेळटा तेका स्टीम आपल्याक नाका जाल्यार स्टीम घेवप ना नॉर्मल वॉश करूंक शकता अशें. दोनूय आसा हॉट वॉटर आणि हॉट स्टीम आमकां ती आमी डिझल घेता बॉयलराक स्टीम करता तेची आमी हेका सोडटा पायप बसयल्ली आसा तेची सोडटा हेका स्टीम जाय जाल्यार आपल्याचेर डिपेंड नाल्यार 21चेर धरून नॉर्मल वॉश आणि हे कशें स्टीम घेवपाक मेळटा. हे पळय हे आतां जाल्लेले आसा हे स्पिन जाले हे बेडशीट घातलेले आणि हेतून टॉवेल घातले. हे जाताले न्हू म्हणजे ऑटोमॅटीक ते काय उदक घेवपाक नाका आमची वॉशिंग मशिनां कशी आसता तशें तेची सिस्टम आसा. एकदा लायली सेटिंग केले काय मागीर वॉश जावन येता. आतां स्पिन जाता तेन्नाच आवाज तेचो व्हडलो येता नाल्यार आवाज ना नाल्यार वॉशिंग चालू आसता. हय ओपनिंग लॉन्ड्री म्हण येता मागीर आनी खूब आवाज दिता जाले की आणि जर सपोज घटघटता न्हू जाल्यार ते व्हायब्रेशन एरर येता आणि बंद जाता ते नाल्यार आपूण बंद करून परतून लास्ट रिन्साक लावचे पडटा. तुमचें नांव सांगा. ही शांती नामोरस्कर. तुम्ही हांगा कितली वर्सां एक वर्स जाले. 1 वर्स जालें काम म्हणजे खंय रावताले? हांगा गांवकर वाड्यार रावता आणि हांगासून येता 15 मिनटां टायम.
येवपाक म्हणजे इन अँड अराउंड थंयचे कोरगांवचे थंयचे. कोरगांव आनी तुमकां हे आतां जालें गो म्हणजे हे मागीर प्रॅक्टीस बी जालें इजी पडटा सगळें करपाक. कम्फर्टेबल आसा. आनी तुमची ही ओनर बीन बरी आसा. बरी आली बरी आसा न्ही? बरें. तुमचें नांव सांगा. गीता तुम्ही खंयसर रावता? आमी हांगा म्हणजे कोरगांव कोरगांव लागीं कितली वर्सां जालीं काम करता? जातले 14 14 वर्सां जालीं हांगा काम करता. तुम्ही फक्त आयनिंगाचेच करता. म्हणजे कळटा तुमकां सगळें. संवय जाली न्हू. आणि तुमची ओनर बी बरी आसा? आसत सगळे बरे आसात. आणि तुमकां साडयो बीन चड येता काय कशी? येतात येतात न्हू. कॉटन आणि हे सगळे टायप्साच्यो साडयो येतात. बरें, थँक्यू तुमकां. ते मशिनांनी आमी स्पिन करता न्हू ते बेडशीट हांगा लायतात आणि हांगा स्टीम घेता म्हणजे हिटर आसात तेका गरम जाता. गरम जाले की मागीर आयनिंग सुकले की आयनिंग जावन येता म्हणजे एक बेडशीट 2दा लावची पडटा आनी दुवेड आसत जाल्यार 3दा लायल्या उपरांत ती जाता. मागीर सेपरेट तेका घेवन अशी फोल्ड मारची पडटा. मागीर तशें जातात ते फोल्ड मारले का बेडशीट अशें. आणि साडयो येतात पळय सिंथेटीक साडयो येतात पळय सॉफ्ट साडयो ते कशे तुम्ही मॅनेज करता? म्हणजे कमी हेचेर दवरता आमी कमी जेन्ना पयली स्टार्टिंग चालू करता तेन्ना कमी आसता म्हणजे तापलेले नासता न्हू तेन्ना आयन करता. नाल्यार थंय आमचे सेपरेट आयनिंग आसा तेचेर जर सपोज हेचेर शक्य ना ते ओडटा अशें दिसता जाल्यार हातानूय करता ती तेचेरूय स्टीम आसा ती तेचेरूय आयनिंग करतात. पूण हेचेर तुमकां मातशें इजी पडटा हय. आणि हेचो स्टीम कितें स्टार्टिंग लो आसता आनी इनक्रीज जायत वयता? इनक्रीज जायत वयता. म्हणजे ऑटोमॅटीक तुमकां स्टिमाचो टेम्परेचर सेट करपाक मेळना हेचेर? ना मागीर एकदा चालू केले न्हू कमी करपाक मेळना पूण फाटल्यान बटन आसा ते बंद घातले की हेका स्टीम मागीर येयना ती कमी करून मागीर कमी म्हणजे घरा वयताना बी मागीर कशें कमी कमी टेम्परेचर करून निवोवन दवरता तो नाल्यार बेल्डांक प्रॉब्लेम जाता अशें स्टीम गरम करून वचनात निवोवन वयता. तुमकां लोकल साडयो बीन चड येता अशें तशें? हय लोकलांचे येता आनी आतां पब्लिसिटी जाल्लेली आसा तेका लागून ब्लँकेटां कोण हाडटा बेडशीट हाडटा साडये वॉशिंगेक हाडटा अशें लोकलूय हाडटा आनी खंयच्यान मांद्र्याच्यान पालयाच्यान अशें कोण कोण येतात. पणजेच्यान सुद्दां थोडे हांगा मुद्दाम आयनिंगाक दिता आनी मागीर व्हरतात ते अशें. आणि साडी तुम्ही कशी चार्ज करता? साडी एक धुवपाक आनी आयन करपाक जाल्यार 20 रुपया आनी फक्त आयनिंग जाल्यार 10 रुपया घेता. आणि बेडशीट 15 रुपया धुवन फेर मारपाक 15 रुपया. हय रेट आमचो खूब कमी आसा सगळ्याक कंपेर केलो लोकल हांकां खूब हे जातले हेल्प जातले की साडयो डिफिकल्ट जाता घरा मारपाक. आणि हेतून एक सांगनशें दिसता की एक मानसीक शारिरीक आनी आध्यात्मीक अशें जे बळ मेळटा ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार हांव साधना करता तेका लागून कशेंय आतां प्रॉब्लेम्स येता कितें फेस करपाची एक हे मेळटा म्हाका तेका लागून म्हणजे मेंटल स्ट्रेस कमी जाता. परतून केन्ना असो थकवो ना की परतून आमी उठली की फ्रेश हितून काम सुरू जाता एनकरेजमेंट मेळटा. म्हणजे तुम्ही मेडिटेशन बी तसले कितें एक नामजप आपल्या कुलदेवीचो आनी दत्तात्रेयाचो असो सांगतात सनातन संस्थेतर्फे तेचेर आमकां एक बळ मेळटा आनी कसले आतां प्रॉब्लेम येयले कोण ना सुद्दां जाल्यार अशें ताण येयना मनाचेर म्हणजे सुरळीत सगळें चलता. तुम्ही आतां नवीन कोणाकूय स्टार्ट करपाक जाय कसलेय बिजनस गोवन्सा खातीर पयलीं गोवन कितें करता भियाता बिजनस स्टार्ट करपाक तेंच्या खातीर तुमी कितें सांगता? हांव कशें सगळें मिस्टरानूच केल्लेलें आसा आनी तेंच्यांनीच हें केल्लेलें आसा आनी तेंची कशी एक तळमळ आसता लोकांची लॉन्ड्री बेगीन पावपाक जाय तशें आसता तेका लागून तें जाता मागीर तेंच्या कडसूनूच आमी तें ध्येय घेवंक शकता अशें दिसता की तेंचें पळोवन आमकांय दिसता करीचें इतले एफर्ट घेवन करता अशें. हे करता मॅनेज आतां करता खूब वर्सां जालीं सो तुमकां दिसता की लोकांनी नोकरे फाटल्यान धांवच्या पेक्षा आपले कितें स्वताचो बिजनस करपाक जाय कसो? दोनूय आसता नोकरी मेळ्ळी नोकरी करूंक शकता तेतून हें ना पूण हताश ना. आतां सांगलां तशें हताश म्हणटा न्हू तेतून एक बॅकग्रावंड म्हणजे एक आपल्या कडेन आध्यात्मीक एक शक्तीच जाय पडटा म्हणजे देवाचेच बळ जाय पडटा नाल्यार कोणाक हें शक्य जायना हें मान ती ताकद आनी एक मानसीक हें येता ते आध्यात्मीक हेणीच येता अशें म्हाका तर दिसता. हेतूंतलें म्हाका कांयच खबर ना हांव 12वी सायन्स जालें हितूंतलें कांयच खबर ना तरी आसतना तें करपाचें एक हें देवाच्या कृपेनूच मेळटा म्हणजे
युथांनी आजकाल देवाच्या हेतूच्या वाटेसून पुढे सरपाक हय 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 पुढे सरपाक जाय आणि तेचो आशीर्वाद आमकां आमच्या दिसण्याचो मेळटा नाल्यार कशें सगळ्याकूच यश मेळटा अशें ना तितून आपल्याक देवाचे आशीर्वाद हय आसूंक जाय. म्हणजे यांच्यानी म्हटलं न्हू सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तसे शिवाजी महाराजांनी सुद्धा इतले केला पण त्यांना आध्यात्मिक बळ असले भवानी देवीची शक्ती असली त्याका लागून ते करूंक शकले आणि शक्ती ना आल्यार आम्ही कांयच करूंक शकना. आणि ही शक्ती आमकां देवूच दिता हे आध्यात्मिक सगळ्यांकडे बळ जायूच हे म्हाका एक दिसून येता. बरें दिसलें तुमचे कडेन आयकून. तुमकांय थँक्यू. देव बरें करूं. तुझें नाव कितें गो? उर्वी धाकटू केरकर. उर्मी केरकर. आनीक हे कोणाचे हे मशीन तुमचें मगो? हा तूं मम्मीक हेल्प करता? हा सद्दी हेल्प करता काय सुटयेन हेल्प करता? स्कुलाक सुटी पडली? हा खेळपाक वयता तूं सांजचे आनी सकाळचे मम्मीक हेल्प करता हय मगो? चल बाय कर म्हाका बाय कर. बायन 2 साडयो दिल्लेले आयन करपाक. दाखय पळय कशें जाय. डिस्कार्ड केल्ले ते पिड्यार जाले म्हणून. आणि पळय आयन करून इट्स लुकिंग लायक न्यू. शी इज हैप्पी. तो ये था हमारा एपिसोड 1 ऑफ आ सीरीज़ आमचे गोय आमचो बिजनेस. मिसेस धनश्री केरकर जी से बातचीत करके बहुत अच्छा लगा. उनसे बहुत कुछ सीखने को मिला. आशा है आप सबको बिजनेस करने का प्रोत्साहन मिला होगा. वीडियो देखने के लिए आप सबका धन्यवाद.